मी जिथे फिरते किंवा मी जिथे जाते त्याबद्दलची माहिती मला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. डेली एक शब्द असतो तिला, रचना यू लुकिंग ब्युटिफुल, लुकिंग गॉर्जियस हा शब्द असतो. मी सनी समोर बिंदास कितीही बोलू शकते, मतलब कॅमेरा घेऊन असो बस मी कितीही. माझ्यासाठी ना सनीसाठी आमच्या आईच इन्स्पिरेशन आहे. ते फक्त एवढंच बघत होते की ही फिरते, ही हिंडते, ही मस्त खाते, हिला काय आहे, हिला कशाचंच टेन्शन नाहीये, पण त्यांनी बॅक स्टोरी ही कधीच पाहिली नाहीये. डॉक्टरचं आयुष्य म्हणजे एकदम नाही माझ्यासाठी वेळ काढणार का, बोरिंग आयुष्य Boring? असणार. असं वाटतं. असंच लवली डवली कपल असंच नुसतं दाखवण्यासाठी, पण ऍक्च्युली आम्ही असे होत. म्हणजे नुसतं असं नाही ती नेहमी ब्लॉग टाकते का तिचं काम संपलं, पण त्याच्या पाठी खूप मेहनत आहे. माझी गोष्ट मला आवडते रचनामध्ये ती खूप बॅलन्स्ड आहे, माहेर आणि सासर. आमच्यात थोडी छोटे असं आहे का काही नणंद भाभी नाही ना, त्यानेच प्रेम वाढतं. नमस्कार मंडळी, इन्फ्लुएन्सर्सच्या जगात आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण अशा एका मैत्रिणीला भेटणार आहोत जिने ना अनेक शब्दांच्या व्याख्या बदलल्यात. म्हणजे इम्पॉसिबलला आय एम पॉसिबल करण्यापासून ते गृहिणीची गृहमंत्री करण्यापर्यंत वेगवेगळे दृष्टिकोन तिने तिच्या एंजल वर्ल्ड मधून मांडले. तिने हे सगळे बदल करताना नेमके काय चढ उतार बघितले, त्यावर कशी मात केली, तिचा प्रवास काय होता, हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे अजिबात वेळ न दवडता लगेच भेटूयात एखाद्या सुंदर कवितेसारखी रचलेलं तिचं सुंदर हास्य असणारी आणि आपल्या अनेक गृहिणींची मैत्रीण रचना नवेंजल वर्ल्डची रचना टाकळे. हॅलो हॅलो, कशी आहेस, कशी झाली ट्रिप वगैरे? एकदम मस्त. सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता आपण आज रचनाच्या घरी आहे, म्हणजे ते जे व्लॉग मध्ये तुम्ही बघता त्याच ठिकाणी आज आपण आलोत आणि आम्हाला ही संधी देण्यासाठी तुझे आभार. अरे थँक्यू सो मच की तुम्ही मला संधी दिली तुमच्या चॅनलवर येण्याची. येस, आणि लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. ओके, बरं, आजचा एपिसोड खास यासाठी आहे की आपण फक्त रचनाशीच नाही तर रचनाच्या व्लॉग मध्ये जे व्हीआयपीज दिसतात जे फॅमिली मेंबर्स त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारणार आहोत. त्याच्यामुळे अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. ओके, सुरुवात आपण रचनापासून करूया. तर पहिला प्रश्न, रचना, तू युट्यूबचं चॅनल सुरू केलंस, तुझ्या प्रवासाकडे बघून ना सातत्य काय असतं हे कुठेतरी, म्हणजे त्याची तू व्याख्या आहेस असं म्हणायला हरकत नाही. कारण आज ज्या दिवशी आपण शूट करतोय तो दिवस पकडून तिने साधारण 1313 व्लॉग अपलोड केले. कमाल आहे, याला तोड नाही. तर या प्रवासाची सुरुवात कुठून झाली, काय सांगशील? सो आपल्या सर्वांनाच माहितीये लॉकडाऊनच्या काळात आपण सगळे असेच होतो घरी. म्हणजे लिटरली जे इव्हन जॉब करत होते त्यांना सुद्धा असं होतं की काय करावं. सो माझा सुद्धा प्रवास तिकडनंच सुरुवात झालेला आहे. ऍक्च्युली मी पहिले ब्लॉग्स लिहायची, कारण माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी स्क्रीन समोर येऊन काही बोलू शकते, म्हणून मी लिहायची. असे काय साधारण 5-6 ब्लॉग्स लिहिले जे माझ्या लाईफवर होते. ओके. पण मग ते हळूहळू जेव्हा आपलं हे लॉकडाऊन लागलं तेव्हा आम्ही टिकटॉकवर तेव्हा खूप बऱ्यापैकी फेमस होतो. आणि सनी माझा नवरा त्याने मला असंच सांगितलं की तू छोटे छोटेसे व्हिडिओज टाकत जा टिकटॉकवर. पण टिकटॉकवर कसं असायचं 1 मिनिट ना, त्याच्यापेक्षा जास्त आपण टाकू नव्हतं शकत. मग त्याने सांगितलं की आपण असं करूया, तू इथे ते फक्त एक स्निक पिक आपण म्हणतो ना तसं टाकत जा आणि मग बाकीचा पूर्ण व्हिडिओ आपण टाकूया युट्यूबवर. आणि आय वॉज लाईक ओके, पण मी समोर येऊ शकते की नाही मला माहित नाही, मी व्हॉइस देऊ शकते. मग तिकडनं ती एक सुरुवात झाली. युट्यूबवर आम्ही ते रेसिपीजचे व्लॉग्स टाकत गेलो आणि मग अचानक एक दिवस असं वाटलं की आपण एक रुटीन शेअर करूया, बघूया की रदर लोकांना दाखवूया की एक डॉक्टरची फॅमिली कोविडच्या सिच्युएशन मध्ये कशी राहते. आणि नुकतंच मला बाळ झालेलं, लाईक शी वॉज 4 months. आणि मग असं आलं की आपण तिचा सुद्धा रुटीन दाखवूया, म्हणजे लोकांना त्याच्यावरनं थोडं तरी एक अंदाज येईल. कारण आपण घर बसल्या बसल्या फक्त टीव्हीवर बघतो, पण ऍक्च्युली डॉक्टर्स कसं लाईफ जगतायत हे नव्हतं माहिती. म्हणून तो फर्स्ट ब्लॉग आम्ही शूट केला, तो टाकला. आणि माझा फर्स्ट ब्लॉग होता हिंदी आणि इंग्लिश मध्ये. आणि तिकडनं मला खूप प्रतिसाद आला की तू मराठीत का नाही करत. मग नंतर सेकंड ब्लॉग पासून माझा मराठीमध्ये स्टार्ट झाला. आणि मग जे स्टार्ट झालं त्या मग नंतर पाठीमागे काही मी बघितलं नाही, फक्त चालू केलं. आणि मला ना असं खूप होतं आधीपासनं की मी जिथे फिरते किंवा मी जिथे जाते त्याबद्दलची माहिती मला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. आणि हे एक
बेस्ट मीडियम आहे जिकडनं मी लोकांना सांगू शकते. कारण माझा स्वभाव ना खूप असं मी स्वतःची तारीफ नाही करत आहे. बिंदास्त कर, आपण आधी आपलं कौतुक केलं पाहिजे ते तेव्हा तर लोकं आहेच, करणार. ते तर आहे. ते तर मी नेहमी म्हणते पहिले स्वतःची तारीफ करा. बट स्टील एक असं बोलण्यासाठी मॉडेस्टी. मला जर कोणी विचारलं ना की हा इथे इथे कसं जायचंय, तर मी फक्त त्याचं नाही सांगत, मी अख्ख्या आजूबाजूचं सगळी इन्फॉर्मेशन आयटिनरी बनवून देणार पूर्ण. पूर्ण. म्हणजे इव्हन आता मी उटीवरनं जाऊन आली, त्यानंतर माझ्या फ्रेंड्सचे मला फोन आले आणि ते लाईक की आम्हाला नाही इथे जायचंय, मग आम्ही जाऊ का नको. म्हणजे तू टेन्शन नको घेऊ, मला सांग, मी अल्टरनेटिव्ह फुल बनवून देईल तुला, मला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे एवढं मी करू शकते. सो मग युट्यूब हा एक असा मीडियम होता जिकडनं मी सगळी इन्फॉर्मेशन देऊ शकत होती. आणि मग हळूहळू डेली व्लॉग्स चालू झाले. डेली व्लॉग्स म्हणजे मग त्यात सगळंच, माझं फॅशन, मग आम्ही जिथे जातो तिथे, माझ्या बाळाबद्दल, सनी काही थोडेसे टिप्स देतोय, कारण न्यूली मॉम्स खूप आम्हाला फॉलो करत होते, म्हणून त्यांना ते खूप हेल्पफुल होत होतं. आणि अशा प्रकारे मग तो प्रवास चालू झाला आणि आज 5 वर्ष. येस, 5 सक्सेसफुल इयर्स. एप्रिल मध्ये सक्सेस म्हणजे 5 वर्ष होणार आहेत, बरोबर. तर 5 वर्षांचा प्रवास. तू म्हणाली सुरुवातीला थोडंफार का होईना दडपण असतं, तसा तुझा स्वभाव कॉन्फिडंट आहे असं मला ब्लॉग बघून अंदाज आलाय. हा, बरोबर ना. पण कितीही म्हटलं ना तरी कॅमेरा समोर बोलणं, आणि त्यातही म्हणजे आता इकडे ह्याच फ्रेम मध्ये बघून बोलायचंय, असंच बोलायचं, हे कठीण आहे. आणि तेव्हा थोडीशी भीती वाटते, भले आपल्या ओळखीची लोक असली तरी भीती वाटते. तर तो जो काय म्हणत एक संकोच किंवा असं कधी वाटलं का? आणि अजूनही वाटतं. काय सांगते? अजूनही वाटतं. म्हणजे असे मी सनी समोर बिंदास कितीही बोलू शकते. मग तो कॅमेरा घेऊन असं बस मी कितीही, पण त्याच पाठीमागे जर आई उभ्या राहिल्या किंवा बाकी कोण, तर मग मी अशी थोडीशी हे होते की कॉन्शियस. अरे काय मी बरोबर बोलते की नाही. होतो ते आहे, बट आहे ना, मी नेहमी म्हणते ना, काहीच असं इम्पॉसिबल नाहीये. मी ऍक्च्युली सगळ्या गोष्टींना घाबरते, सगळ्या गोष्टींना, पण मी स्वतःला खूप पुश करते. मग ते स्लाइड मधून येताना असो किंवा मग ते झिप लाइनिंग असो, मी सगळ्याला घाबरते. पण स्वतःला जोपर्यंत आपण पुश नाही करत ना, तोपर्यंत मग काहीच अचीव्ह नाही होणार लाईफ मध्ये. पुढचा प्रश्न माझा असा आहे, आता तू जेव्हापासून ब्लॉगिंग सुरू केलंस, तुझी जी जर्नी आहे, जो म्हणजे अगदी नायसापासूनचा तुझा प्रवास सगळं काही लोक बघतायत आणि सगळ्यांनी त्या जर्नीचा एक पार्ट बनलेत लोक. पण व्लॉगिंग करण्याच्या आधी, म्हणजे अगदी टिकटॉकच्याही आधीपर्यंत रचना कशी होती? खूप घाबरट. अजिबात कॉन्फिडंट नव्हती. खूप विचार करायची की लोक काय म्हणतील, असे कपडे घालू का नको, असं केलं तर मग काय म्हणतील लोक, नको नको, मग आपल्या फॅमिलीला पण म्हणतील, नावं ठेवतील, मग पाठीमागे बोलणारे खूप आहेत. निगेटिव्हिटी, खूपच. म्हणजे असं नाही की माझं पूर्ण फॅमिली हे पॉझिटिव्ह वाले लोक आहेत, बट नाही बोललं तरी असं आपल्या आजूबाजूला मंडळी असतात जे थोडंसं निगेटिव्हिटी स्प्रेड करत असतात. म्हणजे जोपर्यंत माझे व्लॉग्स नव्हते चालू होत ना, तोपर्यंत लोकांना ऍक्च्युअली माहित नव्हती रचना कोण आहे. म्हणजे इव्हन माझ्या खूप साऱ्या असं रिलेटिव्ह मध्ये माहित नव्हतं की रचना कोण आहे. कारण ते फक्त एवढंच बघत होते की ही फिरते, ही हिंडते, ही मस्त खाते, हिला काय आहे, हिला कशाचंच टेन्शन नाहीये. पण त्यांनी बॅक स्टोरी ही कधीच पाहिली नाहीये. त्यांनी कधीच बघितलं नाहीये की मी फिरते तर त्याच्या आधी मी सगळं काही घरातलं कामं करून निघते. माझी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती मी पूर्ण करूनच निघते. मला कधीच कोणावरती असं एक म्हणतात ना, लाईक एक बर्डन नाहीये टाकायचं की अरे की आम्ही हिला सांभाळतो, असं नाही. मला स्वतःला इंडिपेंडंट व्हायचं होतं. आणि मग ह्याच्या आधी ऍक्च्युली तू जसं म्हटली की मी काय करत होती, तर मी CA परस्यू करत होती. आणि एक असतं ना, खूप लेट काही लोकांना रिअलाइज होतं, काही लोकांना खूप लवकर रिअलाइज होतं. मला खूप लेट रिअलाइज झालं असं तू बोलू शकते. आय वॉज नॉट हॅपी. मी माझं इंटर्नशिप कम्प्लीट केल्यावर एक प्रॉपर जॉब करत होती, 9 to 6 वाला जॉब करत होती. आणि नुकतंच नवीन लग्न झालेलं, आणि असं होत होतं की सनी आणि माझी भेटच नव्हती होत. मी बोलली अरे असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे मी सकाळी जायची, तो सकाळी यायचा, संध्याकाळी मी जेव्हा यायची तेव्हा तो जायचा. आणि स्टार्टिंगचे मंथ्स असंच होत होतं. आणि मग खूप तो दडपण यायला लागलं की अरे आम्ही आमचं एक नवीन एक जर्नी स्टार्ट करतो आणि त्या जर्नीमध्ये आम्ही दोघं एकत्र नाही आहोत. आणि ते मला असं खूप खटकायला लागलं. आणि त्याचबरोबर मी जे प्रोफेशन करत होती त्यात मी खुश सुद्धा नव्हते. सकाळी उठल्या उठल्या नाही असं पाहिजे की
अरे वाव! हा जो दिवस आहे ना, तो अप्रतिम आहे. मस्त जाणार आहे आणि ह्याचं पुढचं जे पण होणार आहे ना, ते मी खुशी-खुशीने एक्सेप्ट करेन. पण ते त्यावेळेस मला फील नव्हतं होत. ते उठल्या-उठल्या असं वाटत की चला परत ऑफिसला, परत तो बॉस आपल्याला काहीतरी बोलणार, परत ते फाईल्स आहेत आपल्यासमोर, परत ते सगळं काही. खुश नव्हती मी. सो मला सनीच म्हटला, की "तू नाही आहेस खुश, इट्स ओके. तुला जे आवडतं ते तू कर." मी ब्रेक घेतला. 2 वर्षाचा मी ब्रेक घेतला. मी विचार केला, की काय करू? ते येतात ना मध्ये-मध्ये ॲडव्हर्टाइज पण, की डेटा एंट्रीवाल्या घर ॲडव्हर्टाइज. बैठे कमाए. हां, घर भेटेल आणि ते होतं ना, मला असं होतं, की नाही यार, मी कोणावर तरी डिपेंडंट आहे. म्हणजे इव्हन ₹50 मागण्यासाठी सुद्धा मला कसं तरी वाटायचं आणि लहानपणापासून आईने असं शिकवलं, की तुम्हाला इंडिपेंडंट व्हायचंय. काहीही करा, पण इंडिपेंडंट व्हा. तुम्ही कोणाच्या समोर हात नाही पसरायला पाहिजे. ते 2 वर्ष ना मला एकदम असं मन खात होतं आणि ते डेटा एंट्री तुला मी खरंच सांगते, मी लिटरली ऑफिसमध्ये पण जाऊन आलीये तिथे, की जाऊ दे ऑनलाईन नको. आणि सनीचं माझ्यावर एवढं ट्रस्ट होतं ना, की तो माझ्याबरोबर, की चल आपण बघूया तुला कुठेतरी काहीतरी होतंय. तुला जिथे हॅपीनेस मिळते आपण ते करूया. पण तिथे गेल्यावर असं कळलं, की नाही असं नाहीये. काही गोष्टी आहेत जे दिसतं ते नसतं. म्हणून मी बोलली नको. ठीक आहे थोडंसं आपण अजून टाईम घेऊया. थोडंसं रिअलाईज होईल आपल्याला. एक तो कॉन्फिडन्स येईल आणि तो कॉन्फिडन्स आलाय जेव्हा मी ही जी येस. YouTubeची जर्नी स्टार्ट केली आणि आता आहे. मी खूप इंडिपेंडंट आहे. ग्रेट. आणि खरं तर प्रत्येकानेच असायला हवं. इंडिपेंडन्स हा एक शब्द आहे, की त्याला सोडून परत वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी येतात. म्हणजे इंडिपेंडन्स सांभाळण्यासाठी पण वेगळ्या जबाबदाऱ्या असतात. आणि जबाबदाऱ्यांचाच आता आपण विषय काढलाय, तर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुझं डेली रुटीन युट्यूबवरती फार म्हणजे बघतात लोक, आवडतं त्यांना. पण सण जेव्हा असतात, सण उत्सव, तेव्हा तू काय म्हणजे कुठली ही टेक्निक आहे, की तू सकाळी एवढी लवकर उठून तयारी आणि म्हणजे जेवण बनवा वगैरे पासून तू छान तयार होतेस प्रत्येक हो. सणाला. ते कसं रुटीन मॅनेज करतेस? काय हॅक आहे? ना मला आवड आहे त्याची. म्हणून मला असं स्ट्रेस नाही येत, की असं नाही की अरे उठायचंय, जेवण करायचंय, मग त्यानंतर आपल्याला साडी नेसायची आहे, मग देवळात जायचंय. असं नाहीये. मी नेहमी माझ्या व्लॉग्समध्ये पण म्हणते, मी फ्लोमध्ये जाते. मी जास्त स्ट्रेस नाही घेत. मला माहिती आहे माझी कामं काय आहेत. मी मस्त माझी सगळी कामं करते आणि मस्त मग फिरायला पण जाते. मग आवरते आणि कसं आहे सण हे आपल्याला एक वेगळी एनर्जी घेऊन येतो. Of course. एक वेगळी पॉझिटिव्हिटी असते सणांमध्ये आणि प्रत्येक सण मी ह्याच वेळेस व्लॉग्समध्ये माझ्या प्रत्येक सणांच्या बद्दल काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन दिली. सो प्रत्येक सण आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातो, मोटिव्हेट करून जातो. मी आत्ताच नुकतं आम्ही जेव्हा उटीमध्ये होतो इयर एंडला, तेव्हा आम्ही एक सुंदर सनसेट पाहिलं. तेव्हा मी तेच सनीला म्हटले, की किती मॅजिकल आहे ना. प्रत्येक गोष्ट मॅजिकल आहे. म्हणजे देव आपल्याला कितीतरी प्रकारे मोटिव्हेट करतंय. म्हणजे तो सण जेव्हा डार्कमध्ये असतो, फुल क्लाउड्समध्ये असतो, तेव्हा पण तो आपल्याला किती मोटिव्हेट करून जातो आणि आपण आपल्या आयुष्यात थोडंसं पण डार्कनेस आलं, की लगेच असं रुसून वगैरे बसतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मॅजिक आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला इन्स्पायर करून जाते, मोटिव्हेट करून जाते आणि हे प्रत्येकाने शिकलं जायला पाहिजे. खरंय. खरंय, खरंय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तू युट्यूबवरती किंवा ब्लॉगमध्ये जे बोलतेस ते खूप आवडतं सगळ्यांना आणि त्याबरोबरच तुझे जे फॅमिली मेंबर्स इन्व्हॉल्व होतात ना, चल ठीक आहे मी हे समजू शकते की कुटुंबाला पण उत्साह असतो. पण फक्त तेवढेच नाही, तुझे फ्रेंड्स, तुझे शेजारी पाजारी, म्हणजे असं म्हणता येईल की एक लोहचुंबक कसं सगळ्यांना अट्रॅक्ट करून घेतो, तशी तू माणसांना, नात्यांना अट्रॅक्ट करतेस. ही नाती जशी कॅमेरावर दिसतात तशी जपण्यासाठी खूप मेहनत लागते. ही मेहनत नेमकी काय आहे? ही मेहनत सगळी मी सांगेल आमच्या आईंची, माझ्या आईची, माझ्या आईंची म्हणजे सासूबाईंची. ह्यांनी आधीपासनं त्यांच्या माणसांना खूप जोडून ठेवलंय येस. आणि आम्ही हे बघत आलोत. आपण असतं ना आपले मोठे जे करतात तेच आपण शिकतो आणि तसंच आपण पुढे फॉलो करत जातो. सो तेच आम्ही फॉलो करतो. आम्ही आमच्या मोठ्यांना बघितलं आहे, की कसं आपण नाती जोडून ठेवायला पाहिजेत. ॲट द एंड हे नाती आहेत ना, तेच आपल्याला स्ट्राँग करतायत. तेच आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी एक इन्स्पिरेशन असतं ना, ते आहेत. आता आमच्यासाठी, माझ्यासाठी आणि सनीसाठी आमच्या आईच इन्स्पिरेशन आहे. मला आधी जेव्हा कधी कोणी विचारायचं ना, मी विचार करत बसायचे, काय इन्स्पिरेशन बोलतायत? पण जोपर्यंत आपल्याला रिअलाईज नाही होत ना लाईफमध्ये, तोपर्यंत आपल्याला समजत नाही. तर आज मला जर कोणीही विचारलं ना, ह्या दोघीच आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहेत. कारण त्या दोघींनी खूप त्यांच्या आयुष्यात हार्डशिप्स बघितलेत. म्हणजे
बिंग अ सिंगल पॅरेंट हे सोपं नव्हतं. येस. आणि ते पण एका यंग एज मध्ये, जेव्हा तुमची मुलं खूप लहान लहान आहेत, खूप सारे लोकांचे डोळे तुमच्यावरती आहेत, तुम्ही कसे वागतात, तुम्ही कसे वावरतायत, त्यावेळेस तुम्ही एकदम स्ट्रॉंगली येऊन आम्हाला मोठं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ऑफकोर्स ऑफकोर्स. आणि त्याच्यासाठी हॅट्स ऑफ सगळ्या, ऍक्च्युली सगळ्याच आयांमध्ये सगळ्या आयांमध्ये हे असतं पॉवर. मी तेच म्हणते नेहमीच व्लॉग्स मध्ये खूप बायका म्हणतात की आम्हाला आमच्यासाठी टाइमच नाही मिळत, आम्ही काय करणार, आमची पण तुमच्या एवढीच मुलगी आहे पण आम्हाला नाही मिळत. असं नाहीये, प्रत्येक बाईमध्ये ते आहे, ते फक्त जाणून घ्यायला ना ती एक पॉवर, ती एक एनर्जी पाहिजे, तर सगळं काही पॉसिबल आहे. तो किक स्टार्ट मिळायला हवा आणि प्रत्येक. मी हे फॅमिलीजला सुद्धा म्हणते की जरी ती तिच्यात खूप सारा लाईक स्वप्न असतील पण ती कुठेतरी घाबरते, तर तुम्ही सपोर्ट करा. ऑफकोर्स. कारण खूप जागेवर बघितले की फॅमिली नाही सपोर्ट करत, इवन हजबंड नाही सपोर्ट करत, तिचे खूप सारे ड्रीम्स असतात पण नाही करत. ते असं म्हणतात की तू ह्यासाठीच बनली, हे चुकीचं आहे, असं नाही बोलायला पाहिजे. ती कधी पायावर उभी राहणार मग? आणि ती जर तुम्ही तुमच्या वाईफला पुढे जायला सांगाल तेव्हाच ती तिच्या मुलांना तसं शिकवेल ना. नाहीतर मग ते मुलं सुद्धा असंच की हा जाऊन दे, माझी आई आहे ना मग मी पण ते. कारण खूप लोकांचं ना मुलींचं हे पण बघितलंय की माझी आई ना पूर्ण वेळ फक्त किचन मध्येच असते, तिने पूर्ण तिचं आयुष्य सगळ्या फॅमिलीसाठीच केले, मी सुद्धा तेच करेल. हे चुकीचं आहे. आता मुली कुठल्या कुठे पोहोचले हो. तूच बघ. हे काय आहे ना? करायचं नाहीये. नाही यार, प्रत्येक फील्ड मध्ये मुलगी पुढे पुढे चालली आहे. मग का असं का, हे विचार बदलायला पाहिजेत. आणि येस. हेच प्रयत्न असतं माझ्या ब्लॉग्स बद्दल सांगण्याचा प्रत्येकाला. तरी लोकांना असं थोडस वाटतं ते असतंच ग, मध्ये मध्ये एखादं कुठले वाईट असल्याशिवाय चांगल्याची किंमत कळत नाही. ती लोक ते पण तर आहेच. आणि जोपर्यंत ते म्हणतात ना कोण आपल्याला असं निंदकाचे घर असावे शेजारी असं ते म्हणायचं. असं नाही ना करत, तोपर्यंत आपण पुढे पण जात नाही. नाही तर असं सगळं सगळं गुडी गुडी व्हायला लागलं तर काय मज्जा येणार. आपण कम्फर्टेबल होतो ना त्याच्यामध्ये. तर आता आपण नात्यांच्या गप्पा मारतोय, आई आणि मुलीच्या नात्याविषयी बोलतोय. तर तू जसं तुझ्यासाठी तुझी आई इन्स्पिरेशन आहे, तसं आय एम व्हेरी शुअर की नायसा, बरोबर, मी तिचं नाव आल्यापासून चुकवते, नायसासाठी तू एक इन्स्पिरेशन आहेस. आणि तू ज्या पद्धतीने तिला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतेस, इवन बिंग अ युट्यूबर, आम्ही अनेकदा ब्लॉग्स मध्ये बघितलंय की नायसाचा टीव्ही डे असतो किंवा मोबाईलची तिच्याकडे तिचा पर्याय नसतो. नेमके हे काय नियम आहेत ते सांगशील? काही असं सच नियम नाहीये. आजकाल कसं झालंय माहितीये का, आपल्याला फ्री राहण्यासाठी ना आपण मुलांना टीव्ही समोर मोबाईल हातात देऊन खूप बघितलंय मी. म्हणजे आता पण आम्ही ट्रॅव्हलिंगला गेलेलो ना, लिटरली ते कपल, आता तुम्ही तुमच्या मुलाबरोबर आलात ना तर स्पेंड करा ना टाइम. वेळ, हो. ते कपल त्यांच्या मोबाईल मध्ये, मुलाच्या हातात अजून एक तिसरा मोबाईल दिला आणि तो त्याच्या ह्याच्यात बिझी. मग ते आजूबाजूचं कधी समजणार? म्हणून आमचं नेहमी एक होतं की नायसाला आपण मोबाईलची ही सवय कधीच नाही लावायची. आपण पण तर मोठे झालो, ते काय तेव्हा मोबाईल होते? हो. म्हणून लहानपणापासून नायसाला सतत भरवताना किंवा खेळताना मी सतत एबीसीडी बोला किंवा राईम्स बोला, स्टोरीज बोला, ह्याचीच सवय लावली आहे. आणि मग एका टाइम नंतर ना असं झालं की तिला सुद्धा एक थोडंसं आपल्याला विरंगुळा पाहिजे ना, की असं नको की आपण तिला सगळ्याच पासून लांब ठेवतो. म्हणून मग आम्ही तिला थोडंसं टीव्हीची सवय, पण ती टीव्हीची सवय एवढी झाली की ते असं वाटायला लागलं की अरे आता मग ही पुढे दुसरीकडे कुठे जाईल की नाही किंवा खेळेल की नाही, हा आम्हाला प्रश्न आला. म्हणून मग तिला आम्ही सांगितलं की फक्त सॅटर्डे संडे तू टीव्ही बघायचं, बाकी डेजला तुला जे हवंय ते आपण करूया, आपण इकडे जाऊया, तिकडे जाऊया, खेळायला जाऊया, खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्युझियम मध्ये जाऊया, झू मध्ये जाऊया, मस्त मस्त गोष्टी ऐकूया, खेळूया. तर मग ती ती म्हणजे मी ना त्या बाबतीत खूप फॉर्च्युनेट आहे की माझी मुलगी माझं ऐकते. सो हा मला असं वाटतं की हा नियम ना प्रत्येक पॅरेंटनी लाईक फॉलो करायला पाहिजे. आपण कसं असतो, आपण कामामध्ये बिझी असतो आणि आपलं बाळ आपल्याला बोलवतं ना, तर आपण काय करतो, आपलं काम कम्प्लीट करण्यासाठी आपल्या बाळाच्या हातात मोबाईल देऊन
देतो, विच इज व्हेरी रॉंग. माझ्या हातात जर काय काम असेल मी काम सोडते, मी तिच्याकडे लक्ष ठेवते, कारण इव्हन शी इज इम्पॉर्टंट. तिची पण काहीतरी एक वेगळी स्टोरी असेल. आणि आता जेव्हा नायसा ह्या वयात आहे ना, नायसा दिवसाला 1000 क्वेश्चन मला विचारते. मला तर फार मजा येते सगळ्यांची उत्तरं द्यायला. आणि एवढं क्युटली असतात ना त्यांचा जो बालपण आहे ना, तो मला असं Miss मिस out आउट नाही नाही करायचं. करायचंय, अजिबात नाही करायचं. म्हणून गॅजेट्स तर काय पुढे पण आहेत, हे काय आपण काय करतो आपण सोडतच नाही. येस. आता आपण एक्सप्लोर करण्याच्या मुद्द्यावर आहोत. तर फक्त ब्लॉग्स व्यतिरिक्तही तू काही गोष्टी एक्सप्लोर केल्या आहेस. म्हणजे ट्रॅव्हल तर तुला आवडतं, फॅशन आवडतं, पण सिरीज अवनी नील, मी निवेदिता ह्या 2 सिरीज ज्या तुझ्या छान, म्हणजे त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे आता. या आयडिया कोणाच्या होत्या आणि हे करावं असं कधी सुचलं? ऍक्च्युली मला ना ह्या बाबतीत कन्व्हिन्स करायला खूप टाइम गेलाय स्वतःला? नाही, ऍक्च्युली आयडिया ही आधीपासून होती, बट ही लोकांसमोर आणण्यासाठी जो कन्व्हिन्सिंग जो पॉवर होता किंवा ती एनर्जी होती, ती सनीने मला दिलेली आहे. आणि त्याला खूप टाइम लागला, लाईक ऑलमोस्ट 4-5 months लागलं की मी ही करू शकते का. कारण कसं आहे, आपण व्लॉग्स मध्ये इझिली बोलून जातो. हे म्हणजे कसं इथे ऍक्ट करायचं आणि ते लोकांपर्यंत तसं पोचायला सुद्धा पाहिजे. नाही तर असं होईल की मी काहीतरी वेगळं ऍक्ट करते आणि डायलॉग काहीतरी वेगळं आहे. म्हणून ह्यासाठी मी कन्व्हिन्स नव्हती. जो कॉन्सेप्ट होता तो माझ्या व्लॉग्स पासून काहीही डिफरंट नाही. जर नील अवनी सिरीज पाहिलं तर तिथे तेच आहे की एका नवीन म्हणजे लग्न झालेल्या मुलीला प्रत्येक एका फॅमिलीने किंवा सासूने किंवा एका नवऱ्याने कसं ट्रीट केलं जायला पाहिजे. जे माझ्या बरोबर घडलं, जे मी जेव्हा नवीन नवीन लग्न होऊन आलेली, जेव्हा माझ्या बरोबर माझ्या फॅमिलीने मला कसं ट्रीट केलं, तेच आम्ही त्या नील अँड अवनी सिरीजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. निवेदिता वॉज लाईक त्याचं ते कॉन्सेप्टच तो वेगळा आहे. तिथे आम्ही पूर्ण माझ्या बॅक स्टोरी मध्ये गेलो. ही पण ऍक्च्युली मी आता सगळं रिव्हील नाही करत. अजून यायचेत ना व्हिडिओ, बघायचेत मी निवेदिताचे. आम्ही एकदम असं कॉलेज टाइम्स मध्ये गेलो, जेव्हा मी ज्या गोष्टी फेस केलेल्या आहेत. आता जी स्टोरी लाईन आहे ती थोडीशी वेगळी आहे. अशी खूप साऱ्या मुली आहेत जे रिलेट करतायत, पण जी सुरुवात आम्ही केलेली ती थोडीशी वेगळी होती. ती कदाचित पुढे जाऊन येईल. पण इथे फक्त या सिरीजच्या माध्यमातून आम्हाला ना मुलींना एक इन्स्पायर करायचं, एक मोटिवेशन द्यायचंय की तुमच्या समोर कितीही हर्डल्स आले, कितीही प्रॉब्लेम्स आले, तरी तुम्ही त्याला हसत हसत पुढे घेऊन जायला पाहिजे. तुम्ही हसत हसत तुमचं जे जीवन आहे ते जगायला पाहिजे. आणि हाच प्रयत्न असणार आहे. अजून खूप सारं काय काय यायचंय निवेदिता त्याच्यासाठी स्टे ट्यून्ड. ओके. सो हे प्रश्न मी तुला माझ्या मनातले किंवा मी जे थोडाफार अभ्यास केला होता त्यातले विचारले. आता मी तुझ्या काही सबस्क्रायबर्सचे जे वारंवार तुझ्या व्हिडिओवरती कमेंट्स असतात, अनेक वेळेला तू उत्तरं देतेस, युट्यूबवर नाही झालं तर इंस्टाग्रामवर देतेस, पण या माध्यमातून एक ठोस उत्तर द्यायचं झालं तर काय, हे आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे पुढच्या सेगमेंटमध्ये बघूया. तर सुरू करूयात आपलं पुढचं सेगमेंट, कमेंटवर कमेंट. तर सुरू करूयात पहिला प्रश्न. सगळ्यांना ह्याच्याबद्दल कुतूहल असतं खरं तर, युट्यूबवर किती कमवतात. बरं ठीक आहे, मला सांगशील की पहिलं पेमेंट किती आलं होतं, कधी आलं होतं? मी जसं म्हटले की आम्ही ऑलरेडी टिकटॉकवर फेमस होतो आणि माहित नाही कसं पण लोक खूप लवकर आमच्याबरोबर कनेक्ट झाली. विदिन 15 days म्हणजे माझे 1000 सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले, जे लोकांना लाईक ऑलमोस्ट कधी कधी लोकांना 1 year सुद्धा लागतो. आणि नाही बोललं तरी मी खूप एफर्ट्स घेतलेले, कारण युट्यूबचे सुद्धा काही एक नियम असतात की ह्या टाइमापर्यंत जर तुम्ही ते जे क्रायटेरिया आहे ते कम्प्लीट नाही केले तर तुमचं जो चॅनल आहे तो बंद सुद्धा होऊ शकतो. त्यावेळेस तसं होतं. आता तर खूप काही चेंजेस झालेले आहेत युट्यूबमध्ये. आणि 2 months मध्ये माझे 4000 जे वॉच आवर्स आहेत ते सुद्धा कम्प्लीट झाले. मला माझा जो फर्स्ट पेमेंट आलेला, मी एप्रिल मध्ये स्टार्ट केलं ना, तर मला मे मध्ये माझा फर्स्ट पेमेंट लगेच आलेला. अँड माझ्यासाठी ती खूप मोठी अचिव्हमेंट होती की बापरे, म्हणजे आणि मी कधीच युट्यूब चॅनल हा मला एवढे पैसे मिळतील किंवा मी एवढं कमवेल ह्यासाठी मी कधीच चालू नव्हतं केलं. लोकांपर्यंत काहीतरी चांगल्या गोष्टी पोचवायच्या आहेत ह्या
उद्देशानेच ते चालू केलेलं. पॉझिटिव्हिटी, आपल्याला फक्त पॉझिटिव्हिटी. माझ्या जर व्लॉग्स मध्ये बघाल तर कधीच आम्ही असे रडताना किंवा असं टोन पाडलेले आहेत तसं आम्ही दिसणार नाही, तसे आम्ही मुळात नाहीच नाही. होत. हा. आमच्या लाईफ मध्ये एवढी पॉझिटिव्हिटी आणि हॅपीनेस आहे ना की आम्ही तसं काही दाखवू पण नाही शकत प्रयत्न केलं तरी. कारण खूप लोकांना एक नेहमी असतं की अरे ह्यांच्या ह्याच्यात थोडं तरी असं कुठेतरी भांडणं, अरे कुठेतरी मसाला, अरे नाही मिळू शकत, नाही मिळणार तुम्हाला, कधीच नाही मिळणार. सो जो फर्स्ट पेमेंट मला आलेला तो सांगू का किती आलेला? सांग की, पहिलं सांग नंतर सो ते 10,000 मला आलेले आणि मी खूप खुश होती आणि ते मस्त मी अशी सेव्ह केलेली की मी नाही 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 आपल्याला वापरायचे. पण काय नाही, ते एकदा लॉकडाऊन ओपन झालं की ते पैसे ओके. सो पुढे आणखीन एक प्रश्न म्हणजे तुझी वेट लॉसची जर्नी युट्यूबवर तू शेअर केली आहेस पूर्ण आणि त्याच्यात काय खातेस वगैरे सगळं सांगितलंय. आता पण ते चालू आहे ती जर्नी की कसं काय, फुल स्टॉप आहे वगैरे? आहे, चालू आहे. ना? फिरायला जाते तेव्हा थोडासा स्टॉप होऊन जातो. बट आता कसं माझं मेटाबॉलिझम जरा एकदम केलंय ते प्रॉपर step. झालेलं आहे. माझ्या ट्रेनरनी माझ्याकडनं मस्त करून घेतलेलं आहे. म्हणून मी काहीही खाल्लं तरी ऍज सच गेन नाही होत. बट झाल्यावरती मग तो एक टेन्शन येतो. Yes. कारण ती जी जर्नी होती ती खूप डिफिकल्ट होती. म्हणजे एक्सरसाइज करताना लिटरली एवढं पेन व्हायचं आणि आपल्याला ज्या गोष्टी आवडतायत ते आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि आपण तरी ते खाऊ नाही शकत आहे. सो ती जी जर्नी आहे ना ती मला परत नाही करायची नाही. म्हणून आता टिकवून ठेवायचं. म्हणून आता आहे, कंटिन्यू आहे. फक्त खूप लोक मला हे पण विचारतात की अगं तू डाएट करते म्हणते आणि बाहेर गेला तर सगळं खाते. पण ते माझं काम आहे ना, मी जोपर्यंत ते खाणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला रिव्ह्यूज कसे देणार? आणि प्रत्येक फूड ब्लॉगर हेच करतो. जातो, मस्त खातो, घरी येऊन मस्त एक्सरसाइज करतो. तेच मी सुद्धा करतेय आणि त्यामुळे ना ऍक्च्युली खूप खूप साऱ्या बायका मोटिवेट झाल्यात. म्हणजे माझ्यापेक्षा फास्ट त्यांनी त्यांचं वेट लॉस केलंय आणि त्याच्यामुळे त्यांना एवढा कॉन्फिडन्स आलाय ना. वेट लॉस केल्यामुळेच त्यांना एवढा कॉन्फिडन्स, कारण आपल्याला जे हवंय ते आपण करू शकतो. लोकांसमोर कॉन्फिडेंटली आपल्या स्वतःला प्रेझेंट करू शकतो. कॉन्फिडेंटली जे हवंय ते कपडे घालू शकतो आणि माइंडसेट सुद्धा त्याच्यामुळे चेंज होतो. कारण एक कुठेतरी नाही बोललं तरी एक्सरसाइज करताना एक मेडिटेशन वाला पार्ट येतं. म्हणून त्याच्यामुळे खूप साऱ्या बायका मोटिवेट झाल्या आणि मला त्याच्यात म्हणजे एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन आहे की मी फक्त मीच नाही तर माझ्याबरोबर खूप जणी आहेत ज्यांनी स्वतःमध्ये एक बदलाव बघितलेला आहे. सो आनंद आहे त्याचा. पण आता जे या जर्नीमध्ये असतील त्यांना जर एक्सपिरियन्स्ड म्हणून जर काही 3 टिप्स सांगायच्या झाल्या की ह्या 3 मस्ट गोष्टी करा, बाकी मग थोडंफार कुठेतरी चिट डे वगैरे झालं तर चालेल. मस्ट म्हणजे एक्सरसाइज, वॉक आणि डाएट. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की डाएट म्हणजे ते सगळं घासपूस खा, असं नाहीये. टाइम टू टाइम खाणं सुद्धा एक प्रॉपर डाएट आहे आणि आपल्या घरातलं जेवण जास्त करून प्रिफर करा. लाईक बाजरी, ज्वारीची भाकरी. आणि खूप हे पण म्हणतात की भात खायचा की नाही. मी माझ्या मील मध्ये 1 टाइम भात सुद्धा खाते. मी सगळं खाते आणि डाएट फूड हे एकदम असं वाईट नाहीये, उलट ते खूप टेस्टी आहे. ज्यांना सलाड आवडत असेल ना ते सलाड पण रोज खाऊ शकतात. मी तर म्हणजे आता ह्या श्रावणामध्ये खूप प्रश्न पडायचा की आता काय खायचं. मी तर सगळं मशरूम आणि पनीरवरच सगळे दिवस काढले, 30चे 30 दिवस, कारण मला ते आवडत होतं. तर तुम्हाला जे आवडतं ते खा आणि कन्सिस्टंट फार इम्पॉर्टंट. नाहीतर ते सुटलं तर मग झालं. ओव्हरऑल मी म्हणते आपल्या पूर्ण आयुष्यात सुद्धा कन्सिस्टन्सी फार इम्पॉर्टंट आहे. आज जर सकाळी उठल्या उठल्या आपण प्रॉपरली सगळं काही कामं करतो आणि उद्या उठून ते कामं नाही केली तर घरात फक्त पसारा असणार आहे. सगळ्यात कन्सिस्टन्सी गरजेची. बरोबर. ओके. आता इतक्या वेळ आपल्या गप्पा झाल्यात किंवा ब्लॉग मध्ये पण आपण तू एक हसतच असतेस, किती छान असतेस. तुला माहितीये का हे अवनीमध्ये ना, अवनीमध्ये माझा कॅरेक्टर खूप वेगळा आहे. थोडा सिरियस नाही, ती थोडीशी ना अशी घाबरट, अशी थोडीशी डम नाही बोलते पण असं थोडस लाजरी पुजरी आहे. हो. तिथे मला जेव्हा बोलतात ना की तू ऍक्ट कर, मी 10 वेळा तर पहिले हसून घेते. मग मला डर. मला सिरियस पण बोलायला सांगितलं ना की मला टेन्शन येतो. सिरियस मी खूप कमी होते. असं थोडं नायसावर थोडीशी रागवली किंवा असं थोडस वाईट कशाचं वाटलं तर, नाही तर सतत हे असंच. मग मला तेच विचारायचं होतं, कधीतरी क्वचित जेव्हा कुठेतरी थोडीशी चिडचिड होते, मनाविरुद्ध होतं,
तेव्हा तू नॅचरली शांत होतेस ते होतेस, पण त्यासाठी काही वेगळे प्रयत्न करतेस का? काही अशी टेक्निक? हो, माझ्याकडे एक मेडिसिन आहे, माझा नवरा. डॉक्टर. त्याने 2 गोष्ट तो बोलला की मी शांत, कारण वा. त्याच्याकडनं एक वेगळा मोटिवेशन मिळतो. म्हणजे इव्हन तो जर हॉस्पिटलमध्ये असेल आणि मला खूप असं लो फील करत असेल ना, तर मी त्याला सांगते की मला असं असं होतं. त्याच्या 2 लाईनींमध्ये मी खुश. मग तो बरोबर. एवढं छान बोलून जातो ना, की झालं मग तिथेच ते विसरा सगळं काही. तर वाव. प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवाय तसा जोडीदार, आणि बनू शकतात तसे जोडीदार. बनू फक्त थोडंसं टाइम द्या. येस. तर या छान छान नोटवर आपण पुढच्या सेगमेंटकडे वळूयात. आतापर्यंत आता मी लोकांच्या कमेंट सांगितल्या, तसेच तुझेही काहीतरी सबस्क्रायबरशी रिलेटेड अनुभव असतील, जेव्हा तुम्ही आय गेस मीट अँड ग्रीट पण केलं होतं हो. एकदा अलिबागला, बरोबर? अलिबागला. सो तेव्हा भेटलेले लोक किंवा इतरही कमेंट मधनं ज्या कॉम्प्लिमेंट्स येतात, कधी कधी ट्रोल्स होतात, तर ते सगळे अनुभव तुला या सेगमेंटमध्ये आमच्याबरोबर शेअर करायचे. ओके, सो सुरू करूया आपलं पुढचं सेगमेंट, ट्रोलिंग ते स्क्रोलिंग. आपण चांगल्यापासून सुरुवात करूया. सो मला तुला असंख्य कॉम्प्लिमेंट्स आल्या असतील, पण मला त्यातल्या खूप लक्षात राहिलेल्या की त्या कधी आयुष्यात विसरू शकत नाही अशा 3 कॉम्प्लिमेंट्स सांग. ऍक्च्युली ना, मला सगळेच कॉम्प्लिमेंट्स असे नेहमी एकदम टच करून गेलेल्या आहेत. त्यातला एक तर होतं जेव्हा मी अलिबागमध्ये जे मीट अँड ग्रीट केलेलं, जसं तू म्हटलीस, तेव्हा एक आमची युट्यूब फॅमिली मेंबर, मी युट्यूब फॅमिली मेंबर म्हणते, दे आर नॉट फॅमिली यार, एक्सटेंडेड फॅमिली आहे. सो ती एकदम अचानक रडायला लागली, तर मला पण ना एकदम हे झालं की अरे, पण ती जे बोलून गेली ना, ते मला खूप टच करून गेलं. मग तेव्हा मला असं वाटलं की यार, मी खरंच काहीतरी करते ज्याने लोक मोटिवेट होतायत. तिचं असं होतं की ती एकटी असायची. तिचे सासू नव्हती तिला. सासरे, दीर आणि नवरा हे कामाला जायचे आणि एकटी असायची घरात. आणि म्हणतात ना, आपण एकटं असलं की खूप विचित्र प्रकारे विचार करायला लागतो. सो ती ना असं खूप डिप्रेशन मध्ये गेलेली. आणि मग जेव्हा ती माझे व्लॉग्स बघायची, तर तिला खूप छान वाटायचं आणि त्याच्यावरनं तिला एक वेगळं मोटिवेशन मिळालं की ती सुद्धा तिच्या आयुष्यात काहीतरी करू शकते. अँड दिस इज नॉट द एंड. जेव्हा ती माझ्याशी बोलत होती ना, मला ते एवढं टच करून गेलं ना, म्हणजे कितीतरी लोक आहेत जे इन्स्पायर होतायत माझ्याकडे बघून. आणि मला तर माहित पण नव्हतं की मी लोकांना ऍक्च्युली इन्स्पायर करते किंवा मोटिवेट करते. मी तर माझी जर्नी अशीच सुरुवात केलेली. माझा जो एक्सपिरियन्स आहे तो लोकांबरोबर मी शेअर करत होती. कधी ते इन्स्पिरेशन, कधी ते मोटिवेशन मध्ये टर्न अप झालं हे मला नाही माहिती. सो असे खूप सारे अनेक कमेंट्स आहेत. माझा एक ब्लॉग होता जिथे मला लोकांनी भरभरून प्रेम दिलेलं, एवढं माझ्याबद्दल छान छान बोललेले. तसं तर नेहमीच म्हणतात, बट ते म्हणजे तू खूप छान अशी मुलगी आहेस जी तुझं सासर आणि माहेर दोघांना जोडून ठेवलेलं आहे. आणि तोच एक प्रयत्न असतो ब्लॉग मधून दाखवण्याचा, की जरी तुम्ही लग्न होऊन आला असाल तरी तुमचं माहेर सुटत नाही. तुम्ही फक्त तुमची फॅमिली आहे ती एक्सटेंड करत आहात. ते जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना पण हे समजायला पाहिजे. जेव्हा तुम्ही कोणत्या मुलीला घेऊन येतात तेव्हा तुम्ही एका फॅमिली बरोबर जोडतात. तर ती एक मोठी फॅमिली. आणि जेव्हा म्हणतो ना, एकट्यापेक्षा एक ग्रुप असलेलं इट्स बेटर. आपण जर एका ग्रुपनी कुठे पुढे जात असेल तर आपण नेहमीच एक एक सक्सेसफुल स्टोरी क्रिएट करू शकतो. आणि हाच माझा नेहमी प्रयत्न असलेला आहे. सो म्हणजे कमेंट्स बद्दल तर तुला काय सांगू, मला असं खूप टच होऊन जातं. इवन माझ्या आईला किंवा आईंना जेव्हा पण ते भेटतात, ते कधी हे नाही म्हणत की रचनाने असे कपडे घातलेले ते आम्हाला आवडलेत किंवा रचना इथे गेलेली ते आम्हाला आवडलंय. ते नाही, ते म्हणतात की रचना किती छान प्रकारे सगळं काही प्रॉपरली हँडल करतीये, त्यामुळे आम्ही लोक इन्स्पायर होतो. त्यामुळे आमचे मुलं इन्स्पायर होतायत आणि मुलींबरोबर मुलं सुद्धा इन्स्पायर होतायत, नवरे सुद्धा होतायत की आपल्या वाईफला एवढा टाइम ट्रीट करायला पाहिजे. कारण प्रत्येक मुलीला असं वाटतं. आता तुला सुद्धा वाटत असेल ना की माझा प्रिन्स चार्मिंग असा असायला हवा. ऑफकोर्स. छान. किती आता खरं तर इतकं छान तू बोललीस ना, त्याच्यानंतर मला हा प्रश्न विचारायला जड जातंय. पण कसं आहे, तू मगाशी आपलं जसं बोलण्यात झालं की निंदकाचे घर शेजारी असायला हवे. खरं तर म्हणजे त्यांच्यामुळे ती प्रेरणा मिळते आणि काही वेळेला खच्चीकरण पण होतं.
असे ट्रोलिंगचे अनुभवही तुला अनेकदा आले असतील. त्यातले काही लक्षात राहिलेले किंवा खरं तर लक्षात ठेवू नये असे वाटलेले कुठले? ट्रोल तर असं मला पहिले वाटायचं की मला कोणीच ट्रोल नाही करत आहे, बट ऍक्च्युअली आहे. ट्रोल करणारे खूप आहेत, पण मी म्हणेल की ते ट्रोल नाहीये, ते कुठेतरी ना माझ्या लाईफ बरोबर थोडंसं कंपॅरिझन मध्ये ते होतंय. बाकीचं काही नाही. ट्रोलिंग म्हणजे तो ट्रोलिंग जो कॉन्सेप्ट आहे ना, तो खूप डिफरंट आहे आणि कंपॅरिझन, जेलसी हा जो कॉन्सेप्ट आहे तो खूप डिफरंट आहे. खूप लोक जे मला बोलून जातात ते जेलसीमुळे बोलतात किंवा त्यांना असं वाटतं की ही जी लाईफ दाखवतीये ना ती ऍक्च्युली रिअल नाहीये. ऑफ कॅमेरा खूप वेगळे आहेत हे लोक असं त्यांना वाटतं, पण त्यांना ऍक्च्युली माहित नाही की आम्ही जसे आहोत तसेच तुम्हाला दिसतो. खूप लोकांना असं वाटतं की मला एकदा इंस्टाग्राम वरती ना मध्ये मध्ये मी असे टाकत असते की तुम्हाला काही क्वेश्चन Q&A, विचारायचे हा. ना ते विचारा मला. ते एकीचं मला असं आलेलं की तुम्ही खूप खोटारडे आहात, तू तुझ्या सासू बरोबर सतत भांडत असशील, तुझी सासू पण तुला ओरडतच असेल, तुम्ही काय असं एवढं दाखवतात लवली डवली. अरे तुम्ही माझी सासू अजून ओळखतच नाही. आपण भेटणार होतो बाय द वे. तुम्ही माझ्या सासूला ऍक्च्युअल ओळखत नाही. माझी सासू आउट ऑफ द बॉक्स आहे. लाईक शी इज अमेझिंग. तिने मला कधीच एका सुनेसारखं ट्रीट नाही केलंय. मला कधीच असं वाटलं नाहीये की मी लग्न होऊन दुसऱ्या घरात आलीये. माझ्या आईने मला जसं ठेवलेलं तसंच माझी सासू सुद्धा मला ठेवते. तुला जे हवंय ते कर, तुला जिथे जायचंय तिथे जा. असं कधीच कोणत्या गोष्टीसाठी थांबलो नाही. आणि आमच्यात तो अंडरस्टँडिंग का आहे, कारण आम्ही एकमेकींना स्पेस देतो. अननेसेसरी कोणती गोष्ट नाही आवडली म्हणून त्याला घेऊन खेचत नाही आहोत. जसं की आता नाही बोलले तरी खूप सारे मला शॉपिंग करायला आवडतं. खूप सारे पार्सल्स येतात घरात. हो. मित्राचे तर ह्यावेळेस माझे म्हणजे कितीतरी आलेले. एकदा पण आई असं नाही बोलल्या की अरे तू किती शॉपिंग करतेयस. ह्याच्यानेच वादविवाद होतात. हो. छोट्या ह्याच्यानेच वादविवाद होतात. नाही, तुम्ही जर ते प्रेमाने बोललात ना तर ती वेगळी गोष्ट आहे. बट अननेसेसरी काहीच नाही, सगळं शांततेत चाललंय आणि तिथे जाऊन नुसते किडे घालायचे अर्थ नाही त्याच्यात. बरोबर. तसा स्वभाव आईंचा पण नाही आणि बेस्ट पार्ट म्हणजे आम्हाला दोघींना गॉसिपिंग नाही आवडत. हो. आम्ही कधीच असं बसलो, आमच्या फॅमिलीमध्ये कोणालाच नाही आवडत. आम्ही बसलो आणि दुसऱ्याबद्दल बोलतो असं कधीच झालं नाही. आम्ही हाच प्रयत्न करत असतो की आपण आपल्यामध्ये कसा ग्रो करायचा. आणि आपल्याबद्दल बोलायला एवढे दुसऱ्यांचं काय कधी दुसऱ्यांचं बोलणार? काय? मग काय कितीतरी लाईफ मध्ये कितीतरी गोष्टी करायच्या आहेत, अजून कितीतरी गोष्टी शिकायच्या आहेत, कुठे कुठे फिरायचंय. एवढूच आता आयुष्य उरलंय आता. नाही एवढंच नाही, भरपूर अजून आयुष्य असू दे. असू दे ग, ते तर आहेच, पण उद्या काय होईल ते नाही सांगता सांगू येत. शकत, आणि बरोबर. आम्ही ह्याच थॉटने पुढे चालत आता पुढच्या 1 मिनिटात पण काय होईल काय माहितीये का आपल्याला? नाही माहितीये. थोडस मी अंदाज देते. पुढच्या एका मिनिटात आता आपण इतक्या वेळ जसं रचनाने सांगितलं तर तिच्या आयुष्याचं जे मेडिसिन आहे लाफ्टर, जो मेडिसिन तिच्याकडे जे आणतो त्या व्यक्तीला आपण भेटणार आहोत. त्याच्यामुळे आता आपण पुढच्या सेगमेंटसाठी रचनाचे बेटर हाफ डॉक्टर सनी यांना बोलवूया. तर मी म्हंटल तसं आपल्या बरोबर आता डॉक्टर सनी आहेत. तुमचं लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आणि कसं वाटतंय पहिला रचना बरोबरचा पहिला इंटरव्ह्यू? फर्स्ट टाइमच इंटरव्ह्यू आहे आणि तो पण रचना सोबत. खूप छान वाटतंय आणि सगळ्यात जास्त म्हणजे खूप अभिमान वाटतोय मला. आणि ते नेहमी माझ्या म्हणजे आमच्या ब्लॉग्स मध्ये दिसून तर येतच की मी किती रचनाबद्दल म्हणजे डेली एक शब्द असतो की रचना यू आर लुकिंग ब्युटिफुल, लुकिंग गॉर्जियस हा शब्द असतोच. आणि हा हिच्यासाठी कॅमेरावर एकदाच असतो, बिहाइंड द सीन खूप खूप असतो. मला खरंच म्हणजे या स्टेजवर आलो आहे की मी लाईफमध्ये खूप सॅटिस्फाईड आहे की मला जे आयुष्यात पाहिजे होतं मेन म्हणजे एक चांगली पार्टनर जी मलाच नाही तर पूर्ण फॅमिलीला एकत्र घेऊन आयुष्य छान जगत आहे. सो आय एम रिअली प्राऊड ऑफ हर अँड शी इज नॉट ओनली मोटिवेटिंग, म्हणजे आम्हाला सगळ्यांना ती असं खुश आणि म्हणजे आयुष्य असं एकदम छान सुरळीत चाललंय ते आमचंच नाही तर बाकीच्या लोकांना पण ती खूप इन्स्पायर करते. तर ते माझ्यासाठी खूप एक काय म्हणू शकतात अचीवमेंट आहे ती. ऑफकोर्स. तर पहिला प्रश्न, त्यांनी प्रश्नाच्या आधीच इतकं छान उत्तर दिलं की मला खूप आवडलंय. तर आता एक खूप काय तुम्ही म्हणालात या स्टेजला तुम्ही खूप सॅटिस्फाईड आहात आणि खूप भरून पावल्यासारखं वाटतंय.
पण या नात्याची सुरुवात कशी झाली? खरं तर रचना आणि सनीच्या लव्ह स्टोरीचे ब्लॉग्स पण युट्यूबवर खूप छान चर्चेत म्हणजे ट्रेंडनी गाजलेले वगैरे आहेत. पण बट देर इज अ क्वेश्चन, लव्ह और अरेंज? मग तीच आता आपण जाणून घेणार. सो कशी झाली तुमची भेट? काय होता प्रवास? तसं पाहिलं तर आम्ही एकाच एरियामध्ये राहतो, म्हणजे जास्त डिस्टन्स नाहीये, पण एक बिल्डिंगचा फासला. 2 बिल्डिंगचा डिस्टन्स असेल. पण मी ऍक्च्युली एक हॉस्टेलमध्ये होतो, म्हणजे ऑलमोस्ट मी 15 to 18 इयर्स हॉस्टेलमध्ये काढले आहे. आणि हार्डली मी 1 मंथ किंवा 15 डेज साठी घरी यायचो. आणि आमच्या दोघांचे वडील जे होते ना, ते बेस्ट फ्रेंड्स होते. तर कधी रचना तर कधी खूप कमीच आली आमच्या घरी, पण जेव्हा पण आली आहे मी तिला बघायचो लहानपणीपासून. तर नेहमी एक असायचं, अरे वा किती छान आहे ही, म्हणजे तिच्या आजूबाजू असं मी कधी गेलो तर एकदम मला असं छान वाटायचं. म्हणजे तेव्हापासूनच ते क्रश म्हणू शकता तुम्ही. तो शी इज माय चाइल्डहुड क्रश. पण मला कधी वाटलं नव्हतं की आयुष्यात पुढे जाऊन आपली ती लाईफ पार्टनर बनेल. पण एक असतं ना की आयुष्यात जर मनापासून तुम्ही कुठली गोष्ट मागाल युनिव्हर्सकडे, तर ती नक्कीच पूर्ण होते. आणि आम्ही दोघं डेस्टिनीवर खूप बिलीव्ह करतो. आणि डेस्टिनीमध्ये जर तुम्हाला म्हणजे तुम्ही खरंच बिलीव्ह करत असाल ना, तर ती कुठलीच गोष्ट अशक्य नाही. ती म्हणजे तुम्ही बिलीव्ह केलं तर ती नक्कीच गोष्ट तुम्हाला आयुष्यात मिळणार. येस, मॅनिफेस्टेशन. येस. तर तेव्हा तो चाइल्डहुड क्रश होता. लग्नापर्यंत पोहोचताना नेमकं ही कसे कुठले स्टेप्स मध्ये जर आपण पॉइंटर्स हायलाइट सांगायचे झाले तर काय सांगा? ऍक्च्युली म्हणजे आईने स्वतःहून मला अप्रोच केलेलं की आपण हे स्थळ बघतो. तर तेव्हा मी आईला जस्ट असं एकदा इनडायरेक्टली बोललो होतो की हा चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही, आय एम ओके विथ हर. आणि मग ऍक्च्युली मनात मी एकदम एवढा खुश होतो, बटरफ्लाय कूल दाखवायचं. कोणालाच आयडिया नव्हती की मला हिच्यासाठी असे काही स्पेशल फिलिंग्स आहेत किंवा काय आहेत. पण जेव्हा आई गेलेली रचनाच्या घरी त्याच्यासाठी लग्नाचं हे स्थळ करण्यासाठी, पण रचनाला ऑलमोस्ट 8 to 9 months लागले कन्व्हिन्स व्हायला हो असं उत्तर द्यायला. का ग? हे बघ, प्रत्येक मुलीच्या मनात असतं की नाही की अरे एवढ्या लवकर कुठे लग्न, अजून माझे कझिन्स आहेत माझ्यापेक्षा वयाने मोठे, त्यांचं लग्न करा ना पहिले, माझं कुठे. हो, म्हणून नव्हतं. बाकी सनी बद्दल काय वाटत होतं? आणि दुसरं होतं की मला तिथेच नव्हतं काय, एरियातल्या इकडेच या एरियामध्ये. कारण कसं आहे, लहानपण ना म्हणजे पूर्ण लहानपण फक्त तिथेच गेले, कधी कुठे फिरली नाही किंवा कधीच काय नाही. असं आलेलं की अरे परत तिथेच राहायचं, परत तेच असं होतं. ते तिला एक तो कन्सेप्ट होतं की डॉक्टरचं आयुष्य म्हणजे एकदम नाही माझ्यासाठी वेळ काढणार का, बोरिंग आयुष्य असं वाटतं तिला वाटलेलं. आणि माझा इश्यू काय होतं माहितीये का, त्याच्या आधी मी जेव्हा हॉस्पिटलला जायची ना की मी बेहोशून पडली असं माझं लगेच शुगर लेवल डाऊन व्हायचं, म्हणून मला आई कधीच न्यायची नाही, असा माझा इश्यू होता. मग खूप मला ते व्हायला लागलं की अरे डॉक्टर म्हणजे मला घरी जाऊन पडले म्हणजे. पण मग नंतर खूप मी विचार केला की नाही, आई सिंगल पॅरेंट आहे, मला स्थळ आलाय, इथला आलाय, उद्या मला सांगता नाहीत माझ्या बहिणीचं कुठे स्थळ येईल, जर ती पण लांब गेली तर मग माझ्या आईजवळ कोण राहणार, हा विचार करून मग मी हो बोलली. तसं तर माणूस काय चांगलाच होता. जागेचा प्रॉब्लेम होता, माणसाचा प्रॉब्लेम नव्हता. आणि कसं आहे, फॅमिली पण ओळखून होती ना की हा अशी एक फॅमिली आहे. सो तो एक प्लस पॉइंट होता आय गेस. आणि मग तिथून मग लग्न लागताना म्हणजे मग तेव्हा तर तुम्ही आणखीनच खुश असाल. म्हणजे आम्हाला असे छोटे छोटे तिला मी इन्स्टन्सेस सांगितले आहेत की गणपती विसर्जन जेव्हा असायचं तिच्या घराच्या इथून आमचं विसर्जनाची जी मिरवणूक असते ती जायची. तर जसं रचनाचं घर जवळ यायचं आम्ही जो जोश मध्ये नाचायचो. आम्ही तर म्हणजे मी कझिन्स तर नाचायचे, जोरात नाचू आपण. ओल्ड स्कूल लव्ह स्टोरी आहे, फुल 90s. कुणालाच कझिन्सला आयडिया माहिती नव्हतं. जस्ट माझ्या मनातली गोष्ट होती ती. आणि आम्ही म्हणजे आणि रचनाची जी आई होती ना, म्हणजे सीमाई, ती नेहमी आईला भेटायला यायची. सो तेव्हा असं नेहमी वाटायचं की म्हणजे पुढे जाऊन होईल नाही होईल ती तर नंतरची गोष्ट आहे, पण त्यांना मी बघितलेलं तर मी म्हणत आईच एवढी छान आहे
म्हणजे एवढी काय म्हणतात प्रेमळ आणि एवढं म्हणजे त्यांना बघून एवढं छान वाटायचं ना पॉझिटिव्हिटी. मग त्यांची मुलगी तर ऑफकोर्स तेवढी चांगली असणार. तोपर्यंत मी रचनाची जास्त कधी भेटलो नाही, बोललो नाही, फक्त हाय हॅलो आणि असंच. आम्ही कधीच नाही भेटलो ते पण एकदम लहान असताना. मला एकदाच फक्त आठवतं की ह्यांचं जे आईचं सलून होतं, ब्युटी पार्लर होतं, तर त्यामध्ये मी एकदा गेलो. आम्ही घर घर खेळतो. घर खेळत होतो. आम्ही हसबंड आणि तेव्हा घर घर खेळत होतो. Life मध्ये घर घर खेळतात. तो एक इन्स्टन्स. अमेझिंग. आणि मग शेवटी आता तो लग्नाचा क्षण तेव्हा बघितल्यावर असं समोर एक असतं ना फुल, आता तुम्ही फिल्मी सुरुवात केली तर मी पण अजून रंगवते की तो जो असा क्षण असतो ना ते असं अंतर पण. जेव्हा मी आपलं वर्मा एक आपला एक्सपिरियन्स होतो तेव्हा पण म्हणजे हॅपीनेस तर होतीच, पण रचनाच्या डोळ्यात जेव्हा मी डोळ्यात पाणी जेव्हा बघितलं तर मला थोडस हे वाटलं की एकदम असं इमोशनल झालेलो. पण त्याच्यानंतर आय गेस मी खूप कमी रडवले ना तुला. कधीच नाही रडवलं. नाही, तिने तर उलट सांगितलं मेडिसिन आहात तुम्ही, लाफ्टर इज अ मेडिसिन. म्हणजे आमच्यात ऑलमोस्ट 99% आम्ही म्हणजे खूप कमी भांडलो आम्ही. मी नेहमी म्हणतो आपण कधी भांडत नाही, आपण डिस्कस. आणि जर हेल्दी डिस्कशन असलं ना तर मग जी आपली जी गाठ असते, रेशीम गाठ जी म्हणतो, ती कधीच सैल नाही पडत. बरोबर. पण ही जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही डिस्कशन करता, पण काही वेळेला ना म्हणजे नाही राग होत. म्हणजे आय होप तुमच्यात तो नसेल तसा प्रॉब्लेम येत, पण होतं काहींच्या बाबतीत की नाही होत, राग अनावरच होतो. त्यावेळेला इतरांनी म्हणजे जे आता तुमच्या अनुभवाने तुम्ही काय सांगाल? म्हणजे माझं आणि रचनाचं जे आहे ना, आमचं दोघांचं बिहेवियर आणि थिंकिंग सेम आहे. बिहेवियर मध्ये शी इज लिटल बिट हायपर आहे, एक्साइटेड आहे आणि थोडीशी असं तुम्हाला वाटेल की ती बोललं की थोडीशी डॉमिनेटिंग असेल, पण तसं अजिबात नाही आहे. म्हणजे डॉमिनेटिंग वाटणार पण शी इज नॉट डॉमिनेटिंग. शी इज जस्ट की खूप जास्त एक्सप्रेसिव्ह आहे आणि तिचं बोलणं असं म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की किती बोलते आणि किती हे करते की मग सगळ्यांना वाटतं की मला बोलून देते. म्हणून तुम्ही ब्लॉगच्या सुरुवातीला बोलता का? माझं जास्त ना, मी फक्त ब्लॉग स्टार्ट करतो, नंतर मग सगळ्या रचना करते, कारण मेन तिचं चॅनल आहे आणि मी तर ऑफकोर्स आहे तिच्यावर. कारण जोपर्यंत आपण एकमेकांना सपोर्ट नाही करणार तोपर्यंत म्हणजे ती जर्नी जी तिची आहे ती पूर्ण ती अचीव्ह नाही करू शकत. जे आयुष्यात तिला पाहिजे ते जे पुश पाहिजे ना, ते म्हणजे एकमेकांना साथ दिली तरच ते आयुष्य आपण सुरळीत आणि सुखकर. येस. तू जे म्हटलीस की जेव्हा दोघं पण एकदम हे होत असतील तर युजली आमच्यात कसं होतं, जसं की मी खूप हायपर आहे, मी खूप फटाफट असं हे करते, इम्पल्सिव्ह म्हणतात ना तसं वाला टाईप आहे. मग तिथे हा असतो असं. तर मला असं वाटतं जोडीदार मध्ये एक जो असतो ना त्याने थोडस असं नाही, कारण खूपदा असं होतं कपल्स मध्ये दोन्ही अग्रेसिव्ह असतात, पण मग एकाने थोडस हळू ठीक आहे आपण करू असं तसं हे वाला. ओके. आम्ही दोघं अट्रॅक्ट. येस. त्या बाबतीतच फक्त, बाकी काही नाही. बाकी थिंकिंग थॉट प्रोसेस म्हणजे कसं असतं, हा बोलणार तेच माझ्या डोक्यात चालू असतं, म्हणून बऱ्यापैकी आमचं कॉन्फ्लिक्ट खूप कमी होतं. आता खूप लोकांना असं वाटतं की हे आम्ही असंच लवली डवली कपल असंच नुसतं दाखवण्यासाठी, पण ऍक्च्युली आम्ही असे होत काय करणार. आणि फेक राहणार, चल 1 दिवस 2 दिवस 5 वर्ष कसं राहणार, कसं फेक राहणार. असं राहायचं असेल फेक तर चालेल, फेकच. आता तुम्ही प्रोफेशन बद्दल पण म्हटलं अनेकदा, आता तुम्ही असं कधी झालंय का की पेशंट्स तुमचे युट्यूब बघणार आहेत किंवा असं अशी काही आठवण? खूप वेळा असे म्हणजे क्लिनिक मध्ये तर भेटतातच, पण इव्हन हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी जॉब करतो तिथे येऊन पण जेव्हा ते बोलतात की अरे आम्ही तुमचे ब्लॉग्स बघतो आणि ते एकदम एक्साइटेड असतात, माझे सिनियर्स बघत असतात हे कोण आहे ते लोक, म्हणजे काय चाललंय, तर त्यांना काय आयडिया नाही. म्हणजे माझ्या जे कलिग्स आहेत किंवा आहे त्यांना माहिती आहे की असं असं चॅनल आहे, पण एवढं पॉप्युलॅरिटी त्यांना कोणालाच आयडिया नाही. हो. सो तेव्हा ते सांगतात, तेव्हा जेव्हा ते सांगतात तर म्हणजे मी सरप्राईज तर होतोच, पण एक आनंद पण असतो, अरे वा आपण इथपर्यंत पोहोचलो लोकांपर्यंत. आणि तेव्हा अभिमान तर वाटतोच, पण जेव्हा ते समोरून येऊन कौतुक करतात कुठल्या गोष्टीचं तर त्याचं खूप
प्राऊड फील होतं आणि स्पेशली रचनासाठी मला खूप त्याच्यासाठी अभिमान वाटतो. म्हणजे तिने जे अचीव्ह केलं आहे ते माझ्यासाठी खूप आहे. येस. खूप. रचनाबाबत सगळ्यात आवडणाऱ्या खूप सांगितल्या पण आवडणारी, नावडणारी आणि टॉलरेट करतो, चालून घेतो, अशा 3 गोष्टी कोणत्या? आवडणारी म्हणजे ती दोन्ही बॅलन्स करते. म्हणजे घरातलं पण बाहेरचं पण. मेन म्हणजे दोन्ही फॅमिलीज. म्हणजे माहेर तर आहेच, पण ती जे सासरी जे लोकांना जे प्रेम देते, म्हणजे इकडच्याच नाही, म्हणजे माझ्या सगळ्या पूर्ण रिलेटिव्ह मध्ये तुम्ही बघा की रचनाचं एवढं नाव आहे, एवढं Famous आहे. कौतुक आहे. म्हणजे त्याच्यामुळे आम्ही अजून जे बॉन्ड आहे, जे माझ्या आई वडिलांनी ठेवलेलं जे बॉन्डिंग, ते अजून आहे आणि अजून छान डेव्हलप होत आहे. सो ते एक आहे मला तिचा सगळ्यात जास्त आवडणारी. गोष्ट. नावडणारी म्हणजे कधी कधी ती आहे, मला वाटलं नाही. असणार रे, असायला पाहिजे, नाही तर कसं ग्रो होणार. कधी कधी ती काही काही गोष्टींना खूप मनावर लावून घेते. म्हणजे कुठलं कमेंट असलं किंवा काय, तर मी तिला नेहमी सांगतो की आपल्याला आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर त्या गोष्टीला, कुठल्या गोष्टीला इम्पॉर्टन्स द्यायचं ना, ते आपण ठरवायला पाहिजे. जस्ट बिकॉज आता त्यांना नाही आवडत ते आपण आपलं आयुष्य नाही थांबू शकत. आपण कुठे चुकत आहोत तर ठीक आहे, पण आपण असं काही करत नाही की लोकांना आपण चुकीचा मेसेज देतोय किंवा त्यांना आपण काय डिमोटिवेट करतो किंवा काय असं वल्गर दाखवतो, असं नाही. सो मी तिला नेहमीच म्हणजे ते एक फॅक्टर आहे. आणि एक चालवून घेतो अशी. टॉलरेट करतो तू कोणती टॉलरेट करतो माझी गोष्ट? टॉलरेट नाहीये. ती नाहीये. ओके. टॉलरेट म्हणजे टॉलरेट नाही बोलू शकत आहे ती. तिला बोलायला नॉन स्टॉप, म्हणजे ती खूप काही बोलू शकते, तेव्हा मी फक्त बघत दिसणार आता संपेल पण नाही. बट दॅट इज अ गुड पॉइंट की शी इज एबल टू स्पीक, म्हणूनच ते आता सगळं काही घडत क्रिएट झालं. मेन काय की वोकल राहणं गरजेचं आहे. कारण माझं कसं माहितीये, कोणत्या गोष्टीची इन्फॉर्मेशन द्यायची ना, ती मनसोक्त द्या, भरभरून बोला, एकदम भरभरून. मग ते व्हेरी वोकल. पुढे लोकांना प्रश्न नको पडायला, मग हा असं का, मग असं का, मी त्याची पण उत्तर आधीच देऊन टाकते. म्हणजे जास्त करून नाहीच आहे. म्हणजे सगळ्यात बेस्ट म्हणजे तिच्यात खूप कमी गोष्ट अशी असेल की मी पॉइंट आउट करू शकतो की शी इज डुईंग रॉंग किंवा काय. म्हणजे नेहमी चांगलंच आहे. आणि ऑफकोर्स मी ती म्हणजे एक पार्टनर म्हणतो ना आपण, कशासाठी असतो एकमेकांचं, तर एकमेकांना पुश करणं आणि एकमेकांना अंडरस्टँड करणं, ट्रस्ट फॅक्टर आणि थोडंफार स्पेस देणं, हे आम्ही खूप वर्कअप म्हणजे त्याच्यात खूप काम केलं आहे आणि म्हणून ते येस. आणि ते तसंच छान रिलेशन तसंच युट्यूब वरती पण दिसतं आणि खऱ्याही आयुष्यात तसंच आहे, हे मी तुम्हाला आता सांगते त्यांना भेटून. सो तुम्हाला असंच खूप छान छान अजून इतक्या मेमरीज क्रिएट करण्यासाठी पुढे खूप खूप शुभेच्छा. असेच एकत्र राहा. आणि आता आपण अजून खास मेंबर्सना भेटणार आहोत. रचनाच्या सासूआई आणि स्वीटीताई, बरोबर ना? हा. सो सिस्टर इन नणंद त्यांना भेटणार आहोत. सो आपण त्यांना बोलवूया. सो आता आपल्याकडे सगळी लेडीज गँग आहे. तर रचना, ओळख करून देशील तू सगळ्यांची? या आहेत माझ्या सासूबाई आणि ही आहे सनीची छोटी बहीण, म्हणजे माझी नणंद. हॅलो स्वीटीताई. आणि ही नायसा. आणि ही नायसा, ओळख सगळे. ही नायसा आहे माझी मुलगी. ती आल्यापासून थोडी बिझी होती, पण आता ती थोडा वेळ काढून आली आपल्यासाठी. थँक्यू नायसा. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला प्रश्न विचारेन. खरं तर आता ज्या सिरीज चालू आहे, मी निवेदिता असेल किंवा त्याच्या आधी पण, तुम्ही छान दिसता कॅमेरा समोर, ऍक्टिंग वगैरे कमाल वाटतं ते. तुम्ही कॉन्फिडेंट दिसता तिथे, पण असं काही दडपण वगैरे असतं का कॅमेरा समोर वावरताना किंवा काही? नाही, दडपण वगैरे असं काही नाही. आणि रचनाने नॅचरल थोडंसंच काय 1 मिनिटाचं तर असतं ना ते, त्याच्यामुळे काही नॅचरल वगैरे काही मी घाबरत वगैरे काही नाही. म्हणजे जे आहे ते. आई बिंदास आहे, आईला आवडतं. म्हणजे आईंमध्ये एवढा पेशन्स आहे ना, जेवढा माझ्यात तर 1% पण नाहीये. आईना 10 टेक द्यायला सांगितले तरी आई 10 टेक द्यायला रेडी असतात आणि जिथे बोलतो तिथे बसतात, जिथे उभं राहायचं तिथे उभे राहतात. कधीच टँट्रम्स नाही की हे काय सांगताय तुम्ही, हे काय सांगताय. सनीची मेहनत आहे. मगाशीच बोललो. हो. पण ही कशी वाटते जर्नी युट्यूबची? म्हणजे आता तुम्ही त्याचा एक इंटिग्रल पार्ट आहात रचनाच्या पूर्ण युट्यूबच्या प्रवासाचा, तेव्हा कसं वाटतं? ऍक्च्युली खरं खूप छान वाटतं युट्यूबची जर्नी म्हटलं तर.
म्हणजे आजची रचनाची प्रगती खूप छान, म्हणजे आता हे नवीन वर्ष चालू आहे आणि हा. रचनाची प्रगती खूप चांगली झालेली आहे आणि पण त्याच्या पाठी खूप मेहनत आहे. म्हणजे नुसतं असं नाही ती नेहमी ब्लॉग टाकते का तिचं काम संपलं, पण त्याच्या पाठी खूप मेहनत आहे. हो. त्याच्यासाठी घरचं सगळं तिला बघायला लागतं. ऍक्च्युली तिची लहान मुलगी आहे, ते सगळं बघून सगळ्यांचं पाहुणे वगैरे ते येतात, नेहमी येणं जाणं असतं, त्यांचं पण बघून सगळं घर सांभाळून ती करत असते. आणि तिचं विशेष म्हणजे काय माहितीये का, ती बरोबर म्हणजे असं नाही नुसतं टाकायचंय ब्लॉग म्हणून टाकून दे वगैरे असं नाही, बरोबर तिचं टायमिंग ठरलेलं आहे की ती हो. रात्री उशीर होऊन दे, काही बाहेरून येऊन दे, पण ती 10 वाजता ते टाकतेच. म्हणजे तिला माहितीये की माझं हे ड्युटीच आहे, कामच आहे. म्हणजे त्याबद्दल ती एकदम हे आहे, म्हणजे पंक्च्युअल आहे. हो हो. तर म्हणजे असे जसं लॉगिनचं टाइम असतं तसं ती ब्लॉगिंगचं टाइम असतं तिचं. बरोबर. आणि युट्यूबमुळे आम्हाला, म्हणजे मी सांगते कारण मी राजकारणात होते, तर आम्हाला पण पहिली लोक खूप ओळखत होती, पण ती असं म्हणजे राताचं मत, आता नगराध्यक्ष किंवा नगरसेवक तर कसं तात्पुरतं रायगड जिल्ह्यापुरतच ओळखत होते. पण आता आम्ही कुठल्याही कोपऱ्यात जा, कुठेही गेलो ना तर असं बोलतात, अरे रचनाच्या सासूबाई ना, म्हणजे असं किंवा नायसाची आजी ना असं बोलतात ना, तेव्हा खूप छान वाटतं. वेगळी ओळख आहे ही एक. ऑफकोर्स. म्हणजे खूप सगळीकडे, म्हणजे कुठल्याही कोपऱ्यात जा तुम्ही, पण तिथे एक नाही कोणतरी आम्हाला भेटतोच तिथे. म्हणजे आणि परत ते बोलणार, परत आमची सेल्फी कोण काढणार, फोटो काढणार, उलट आम्हालाच कसं तरी वाटतं. म्हणजे पण म्हणजे खूप सगळे युट्यूबर, म्हणजे युट्यूब म्हणजे तिच्यामुळे खूप आमची पण ओळख झालेली आहे. म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारेन. तर सोपा प्रश्न आहे, रचना आणि तुमचं नातं कसं आहे? मी आणि रचना क्वाईट सिमिलर आहे. आमचे जे इंटरेस्ट आहेत, गॉसिप्स, बॉलिवूड, सिनेमा, त्याच्याबद्दल gossip करतो आम्ही आम्ही. कधी भेटलो ना, असं नाही की हे असं आणि ते तसं आणि आई अशी बोलली तसं, गॉसिप नसतं आमचं. आम्ही फक्त मूवी एडिक्शन अशा गोष्टी बोलतो. बिग बॉस मूवी बस. त्यामुळे आमचं चांगलं असं पटतं. अँड मोर दॅन माय ब्रदर, आय थिंक आय एम नाव मोर क्लोज टू रचना. म्हणजे मला काही गरज लागली तर मी सनीच्या व्यतिरिक्त आय कॉल रचना. सो युअर फ्रेंड्स. येस. We are friends, like हा खट्टा मिठ्ठा थोडा होता है, but she is the first who takes the step. आमच्यात कधी काय झालं ना, तो I set a back, but she is the one who takes the step forward. म्हणजे ती स्वतः म्हणजे पुढाकार घेते. येस. आणि म्हणजे काय भांडण वगैरे कधी होत नसतील तरी आमच्यात थोडी थोडीशी छोटी असं आहे का काही नणंद भाभी नाही ना, त्यानेच प्रेम वाढतं ना. हा तसं होला नाहीये एकदम असं. पहिलं जसं होतं ना, नणंद म्हणजे असं बोलायचं खडूस. त्याचा प्रकार नाहीये. आता नणंद काय, वहिनी, सासू एकदम मैत्रीचं मैत्रीण. नातं. बरोबर. नाही तर सासू पण म्हटल्यानंतर किती खडूस असते सासू. खाष्ट असं म्हणजे सासू. हो. पण तसं नाही. आता म्हणजे सासवा पण म्हणजे आईसारख्याच वागतात. हो, आणि तुम्ही त्याचं उदाहरण आहात. मग रचनाने किती वेळा, म्हणजे व्हिडिओ सुरू झाल्यापासून तिने अनेकदा हे मेन्शन केलं, तुमचं स्पेशली. त्याच्याशी जोडून मला हा प्रश्न विचारायचा आहे की रचना जेव्हापासून, तुम्ही आधी ओळखत होतात तिला, पण जेव्हापासून सनीची वाईफ म्हणून किंवा एक सून म्हणून जेव्हापासून ती घरात आली, तुमच्या आयुष्यात नेमके काय काय बदल झाले? आयुष्यात आमच्या खूप बदल झालेत. म्हणजे काय माहितीये काय, 22-23 वर्ष माझं सगळं काम थांबलं होतं. बरोबर आहे, कारण मिस्टर गेल्यानंतर म्हणजे आम्ही बाहेर पडत नव्हतो. 23 वर्षांनी लोकांनी आम्हाला परत पाहिलं. परत युट्यूबमुळे सगळ्यांना आम्ही दिसायला लागलो ऍक्च्युली. मग ते जे हे होतं ना, म्हणजे एवढ्या वर्षात कुठे कॉन्टॅक्टच आमचं होत नव्हतं. पण रचनामुळे आमच्या सगळ्यांशी, म्हणजे आता ती काय करते, अच्छा तर मित्र पण असे कधी पण बोलतात किंवा मैत्रिणी विचारतात, अरे अरे ती मैत्रीण आपली कुठे काही दिसत नाही. मग ते आता बोलतात, अरे युट्यूबवर बघ तिला. ती सध्या काय करते अपडेट देते रचना. म्हणजे आता आम्हाला सांगायला नाही लागतं, ते सांगतात का तू युट्यूब बघ त्यांची. किंवा विचारलं तरी ते सांगायचं, ही घ्या लिंक बघा काय करते. ऍडव्हर्टाईज मम्मीचे फ्रेंड्स येतात ना माझ्या साईडमध्ये, तर आजकाल आई शुभा दिसत नाही, ती आता युट्यूबवर असते, तुम्ही युट्यूब चेक करा. ग्रेट. मी सेम प्रश्न तुम्हाला पण विचारेन की सिन्स यू शेअर्ड की तुमचं बॉन्डिंग खूप फ्रेंडली आहे आणि खूप छान रिलेशन आहे, बट काही अशा ज्या बेसिक चेंजेस तिच्यामुळे झाले, कारण मी एका पोस्टमध्ये असं बघितलेलं की हे सगळे ब्रँड प्रमोशन्स वगैरे शूट सुरू व्हायच्या आधी अनेकदा तुम्ही मेकअप करायचा तिचा, राईट, इफ आय एम नॉट रॉंग, तर ते काय चेंजेस होते आणि तेव्हा नेमकं कसं बॉन्डिंग क्रिएट झालं होतं? आय थिंक अ लॉट ऑफ चेंज जेव्हा ती युट्यूब जॉईन झाली. पहिले तर आम्ही फिरायला खूप लागलो, बिकॉज आय थिंक ती ना नवीन नवीन जागा शोधते, लाईक टू एक्सप्लोर थिंग्स.
And then about makeup, I think first I was little concerned, but I think like it's a good thing that the like she experience जास्त करते असं. हा हा It's okay with me. First I was little nervous की काय कसं वाटेल करते. हो. But then I said like she has to fly. ऑफकोर्स नाहीसा कंटाळली आता तिचं थोडस शेड्यूल व्यस्त आहे त्याच्यामध्ये नाहीये. हा बोला बोला. रचनामुळे आम्हाला खूप आता फिरायला वगैरे मिळते. म्हणजे ओके. मी मगाशी हा प्रश्न सनींना पण विचारला, आता तुम्हालाही विचारते. रचनाबाबत आवडणाऱ्या, नावडणाऱ्या आणि ठीक आहे चालवते आता ठीक काय, अशा 3 गोष्टी सांगायच्या, काय सांगा? पहिली आवडणारी. रचनाची आवडती म्हणजे आवडती म्हणजे काय तुम्हाला आवडतं तिच्याबद्दलचं, की रचना हे खूप मस्तच करते. मस्त म्हणजे मी आता तिचं लग्न झाल्यापासून तिला मी बघितलंय की ती आंघोळ केल्याशिवाय किचन मध्ये कधीच येत नाही. नाहीतर म्हणजे उठल्या का तशीच येतात. पण मी तिला अजून तर मी पाहिलं नाहीये. म्हणजे आता 8 वर्ष होतील ना, त्या 8 वर्षामध्ये ती अशी एकदाही आली नाही, अशीच उठली आणि किचन मध्ये आली नाही. ती आंघोळ करून सगळं करूनच किचन मध्ये. हा मला तिचा गुण खूप आवडतो. हो. येस. हाच प्रश्न मी तुम्हाला पण विचारेन. आवडणारी, नावडणारी आणि टॉलरेट करणारी. आवडणारी गोष्ट मला आवडते रचनामध्ये, ती खूप बॅलन्स ठेवते माहेर आणि सासरे. लाईक सपोज तिने 2-3 दिवस तिथे डेडिकेट केले, मग ती लगेच इथे रिकवर. शी बॅलन्सेस. ते मला खूप खूप आवडतं तिच्याबद्दल. न आवडती गोष्ट की डोकं गरम आहे. तर तिने पण ऍग्री केलं होतं. म्हणजे आणि हायपर झाली तर शी परत तिला शांत होते. इमिजिएटली गिव्स यू अ हग. ते खूप झालं. पण तिला ना ती स्वारी लगेच बोलते, असं तिच्यात इगो नाहीये. आता झालं समज असं, पण देन इमिजिएटली शी गिव्स यू अ हग अँड इट इज ऑल सॉर्टेड. म्हणजे त्याच क्षणी ते सगळं सॉर्ट होतं. आणि टॉलरेट करणार. टॉलरेट आय थिंक ती खूप कम्फर्टेबल आहे. लाईक अ वॉटर. तुम्ही जो जार तिच्या समोर ठेवली तशी ती वाटते. कमाल. खूप म्हणजे आय थिंक शी कॅन जेल विथ एव्हरीबडी. मोठं छोटं म्हातार. म्हणजे इफ अन अडल्ट ऑल्सो शी इज व्हेरी लाईक मॅच्युअर पण वागू शकते आणि तितकंच चाइल्डिश. एव्हरीथिंग टोटल बॅलन्स आहे. येस. सो रचना, आता तू 2-2 वाक्य काय म्हणशील या दोघींबद्दल बोल. बघ, आता जेवढं बोलू तेवढं कमी आहे. माझी ही जर्नी ह्यांच्या शिवाय पॉसिबलच नव्हती. मी नेहमीच म्हणत आले, माझं हे जेवढं पण युट्यूबचं आहे, एवढे जे 5 इयर्स मी ग्रो करत चालले, हे माझ्या पूर्ण फॅमिलीमुळे आहे. आणि हे सगळ्याच फॅमिलीने ज्यांची पण जी पण इच्छा आहे ती पूर्ण करायला हवंय. जसं की आई बोला किंवा स्वीटीताई म्हणा, हे कधीच मला असं सासरवालं फील नाही त्यांनी दिले. ही नेहमी माझ्या बहिणीसारखंच ट्रीट केलंय. आईने नेहमी आईसारखंच मला, म्हणजे मुलीसारखंच मला वागवलं आहे. म्हणून जेवढं यांच्याबद्दल बोलेल ना तेवढं कमी आहे. म्हणजे लिटरली कधी कधी असं असतं की आता डेली ब्लॉग बोललं की कॉन्टेंट शोधावं लागतं. नाही बोललं तर आता डेली मध्ये आपण काय काय करणार ना. पण माझं नेहमी असंच प्रयत्न असतं की काहीतरी लोकांपर्यंत चांगलं पोचवायला पाहिजे. टाकण्यासाठी टाकायचंय असं नाहीये की हा चला उठा शूट करा टाका. नाही, त्यातनं लोकांना काहीतरी शिकायला हवंय. ते आयडियाज कधी कधी हा दोघी देतात फार. म्हणजे आम्ही जेव्हा पण ट्रॅव्हल करत असतो ना, खूपदा हेच दोघे असतात. मी माझं कमी असेल नाही, आमचे हेच टॉक्स. ही तर एवढे आयडियाज देते ना, एवढे म्हणजे असा पिटारा आहे आयडियाजचा, एवढे आयडियाज. आणि मग तो अँगल कसा घ्यायचा, इथून तिथून, म्हणजे सगळे इन्व्हॉल्व्ह होतात. असं कधीच कोण बोलत नाही की नाही तू हे नाही करायला पाहिजे किंवा आम्ही नाही येणार, असं कधीच नाही. तेवढंच सपोर्ट करतात. आणि मला माहिती हे पूर्ण म्हणजे जोपर्यंत माझा युट्यूब चॅनल आहे ना तोपर्यंत हे सपोर्ट करणार आणि ह्यांच्यामुळेच तो ग्रो होणार आहे. आणि ऑफकोर्स माझे जे व्ह्युअर्स आहेत, माझे युट्यूब फॅमिली मेंबर, त्याच्यामुळे ते सगळं काही पॉसिबल हात असतो. त्याच्याशिवाय पुढे जात नाही. एकीचं बळ. नाही, सगळ्यांना गेलं आपण धरून चाललो तरच होय. खरंय. आणि तसेच तुम्ही एकत्र राहा पुढे पण. आणि आता साधारण 1.5 लाखाच्या वर 1,62,000 सबस्क्रायबर आहेत बरोबर. लवकरच 1 मिलियन होऊ देत. अशा तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचे पण आभार दोघींचे पण की तुम्ही वेळ दिलात आणि आम्हाला तुमच्या घरी बोलवलं पुन्हा एकदा. तुम्ही खूप सुंदर सजवलेत घर, मला प्रचंड आवडलं. थँक्यू सो मच. तर ही होती रचनाज नवेंजल वर्ल्डची रचना आणि तिचा गोड परिवार.
त्यांच्याबरोबरच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन इन्फ्लुएन्सर्सना भेटण्यासाठी, त्यांच्या जगात डोकावून पाहण्यासाठी लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजला नक्की फॉलो करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.